वसईच्या ससूनवगर गावातील एका सरकारी राशन दुकानातून वितरित करण्यात येणाऱ्या धान्यामध्ये दगडाचे खडे आणि उंदराची विष्ठ आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। गावातील महिला धान्य घेण्यासाठी राशन दुकानावर गेल्या असताना त्यांना दिलेल्या धान्यामध्ये खडे आणि उंदराची विष्ठ आढळून आली। गेल्या अनेक दिवसांपासून अशाच पद्धतीने धान्य वितरित केल्याचा आरोप स्थानिक गावकरी महिलांनी केलाय। जीवन छाया फाउंडेशन या राशन दुकानातून सरकारकडून वितरित करण्यात येणारे हे धान्य आम्ही गुराढोरांनाही खाऊ घालू शकत नाही, असे ग्रामस्थ महिलांचे म्हणणे आहे। या सर्व प्रकरणात पुरवठा अधिकारी जबाबदार असून राशनच्या नावाखाली सुरू असलेला काळा बाजार बंद करावा, अशी मागणी महिलांनी केली आहे। या प्रकाराची माहिती वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांना दिली असता त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत। खरं म्हणजे महिला आज 30 ते 35 महिला आज राशन घ्यायला आल्या होत्या आणि त्यांना अचानकपणे दुकानदारांनी सांगितलं का तुम्हाला आता राशन देऊ नाही शकत, आमचं संपलेलं आहे। तर महिलांनी मला संपर्क साधला आणि जेव्हा मी प्रत्यक्ष बघायला आलो तर खरं म्हणजे राशन एका गोणीत बांधलेलं होतं आणि काही वितरित करायला लावलेलं होतं। थोडंफार सांगा आम्ही हे देऊ आता तुम्ही आलेत तर आम्ही, पण त्या गव्हामध्ये अक्षरशः दगडाचे खडे होते, उंदरांची विष्ठा पडलेली होती आणि तेच राशन आणि त्याच दुकानात हे गोरगरिबांचं जे अन्न आहे ते ठेवण्यात आलेलं होतं। खरं म्हणजे पुरवठा अधिकारी जे वसईचे पुरवठा अधिकारी आहेत यांची ही जबाबदारी आहे। त्यांनी ह्या दुकानावर दुर्लक्ष का केलं, का जाणून बुजून केलं? खरं म्हणजे सरकारचं धोरण असतं का जनतेपर्यंत चांगलं धान्य पोचावं, पण अशा अधिकाऱ्यांना आणि या दुकानदारांमुळे धान्य पूर्णपणे पोचत नाही। म्हणून आम्ही या पुरवठा अधिकाऱ्याची येत्या अधिवेशनात कारवाई करायची आणि याची चौकशी लावावी आणि वसई तालुक्यामध्ये असे जे दुकान आहेत त्यांची सखोल ऑडिट लावून तपासणी करण्याची आम्ही विनंती करीत आहोत। आणि हे धान्य आम्हाला असं गुरं नाही खाणार असं धान्य देतात आम्हाला। हे धान्य हे कोण खाणार? आणि टायमावर येत नाही, 12 वाजता येतो राशनला। आम्ही सकाळी कामं टाकून ना अख्खा दिवसभर तिथे जाऊन बसतो उन्हात आणि पाय दुखतात, चक्कर येते कोणाला, असं म्हाताऱ्यांना पण उभं राहायला होत, असं खातो आम्ही। हे धान्य आम्हाला खायला घालतात आणि लेंड्या ते दगड कोण खाणार? कोण खाणार? हे आम्हाला जिथे राशन होता ना बोबत पाड्याला तिथेच आम्हाला पाहिजे। हे दुकान बंद म्हणजे बंद, हे राशन नाही आम्हाला, दुकान हे परवडत नाही आम्हाला, आम्ही नाही जाऊ शकत तिथे, बंद पाहिजे आम्हाला। त्याला राशन मिळत होतं आणि ससूनवगरला आल्यापासून हेच चालू आहे। एकही महिना नीट राशन मिळालेलं नाहीये आणि अर्धा दिवसच देतो, तो एकही दिवस अख्खा देत नाही राशन। तो 2 गावांनाच राशन वाटतो तरी पण त्याचं धान्य नीट आम्हाला मिळत नाही। तर आम्हाला सरकारकडून एवढी मागणी आहे की हे राशन दुकान आम्हाला बंदच करायचं। हा, मग ते आम्हाला नाही पाहिजे, हे आम्हाला बंदच करायचं आहे आता राशन दुकान, कारण गेले 8-9 महिने आम्ही हेच सहन करतोय। हे निष्कुळपणाचे गहू भेटलेले आहेत धान्य, हे आम्ही कसे खाणार? याची चपाती तरी होणार का? असे खाल्यावर आम्हाला बिमारी होणार। हे धान्य आम्हाला नाही पाहिजे आणि दुकान पण बंद करायचे आहे, नवीन दुकान द्या।